हॅलो फ्रेंड्स, मी श्रुतिजा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही जात होतो कामठीला आणि आज माझ्या मुलीचे वॅक्सिनेशन होतं 16 महिन्याचं. त्याकरिता आम्ही जात होतो का आम्ही ऑटोमध्ये होतो आणि आम्ही ऑटोने जात होतो. बघा, आता आम्ही घरी पोहोचलो होतो. घरी पोहोचल्यानंतर तिला वॅक्सिन लावून आणलेलं होतं. तिला वॅक्सिन लावून आणल्यानंतर तिथे जेवण सुरू होतं. जेवता जेवता टी व्ही बघणं सुरू होतं आणि माझ्या मुलीचं वॅक्सिनचं कार्ड होतं. हिला वॅक्सिन लावून आणलेली होती. आणि या पानांची वडी कोणी कोणी खाल्ली आणि कोणाकोणाला आवडते हे नक्की सांगा. तर बाई, इथे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि ते आता बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं. आणि तांदळाचं पीठ टाकलं तर वडी छान कुरकुरीत होते, त्यामुळे तांदळाचं पीठ थोडंसं टाकावं लागते. आणि ते लाल तिखट, हळद, मसाला आणि चवीपुरतं मीठ, धनिया पावडर असं सर्व मी टाकून घेतलेलं होतं. आणि मग इथे आता थोडं थोडं पाणी टाकून याला छान मिक्स करून घेईन. इथे थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं होतं. आणि आता हे पानांचे असे देठ तोडलेले होते आणि हे मिक्स केलेलं बेसन. तर आता या पानांना हे लावून घेऊ. एक पान सरळ, एक पान उलटं असं करून इथे याला हे असं पूर्ण बेसन जे आपण तांदळाच्या पिठाने बेसन मिक्स केलं होतं ते लावून घेतलेलं होतं. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे पण सांगा. आणि आता हे पानांना लावून घेतलं होतं मी. तेवढ्या पानांच्या 2 वड्या केलेल्या होत्या. तुम्ही एक पण करू शकता. इथे गंजामध्ये पाणी आणि त्यावर छाननी आणि त्यावर वडी ठेवून ते झाकलेलं होतं. आणि मग वडी झाली. मग आता त्यानंतर पीसेस करून घेतले त्याचे आणि गरम तेलामध्ये तळायला ठेवले. इथे गुच्ची बसलेला होता आणि इकडे माझी मुलगी एकटीच इकडे बाहेर शिड्यांवरती बसलेली होती. तर हिला मी बोलवायला गेलेली होती आणि ती शिड्यांवरती बसण्याची मस्ती सुरू होती. हिला 2 पायाला आणि 1 हाताला असे 3 इंजेक्शन लागलेले होते. तरी हिची मस्ती इथे सुरूच होती. आतमध्ये नव्हती येत. आणि ते वड्या तोडून घेतल्यानंतर ह्या अशा खुसखुशीत अशा वड्या झालेल्या होत्या. आणि मग आता वड्या वगैरे खाल्ल्या आम्ही, थोडा आराम केला आणि आता मी माझ्या मम्मीकडे जायला निघालो होतो. कामठीमध्ये नवीन डॉमिनोज सुरू झालं, तो दिसत असेल त्या नवीन बिल्डिंगमध्ये. आता आम्ही मॅक्सीने घरी जात होतो. जवळच आहे, तिथनं 10 ते 15 मिनटाचा रस्ता. मग आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर तिचं कोंबडीचे बच्चे पकडणं सुरू झालं होतं. त्यांना कशी पकडत होती, त्याला पुन्हा दाबत होती, त्याच्या गळा वगैरे बघू शकता. आणि इथे ही कोंबडी उभी होती. आणि ना 3 बच्चे होते. 3 मधनं 2 मेले होते आणि हा एकच वाचलेला होता. आता इथे बच्चा बसून होता. आणि हिला ना माझी मम्मी हिच्यासाठी आणखी कोंबड्या बोलवून आणत होती बाहेरून. मोठा बच्चा आणत होती, म्हणजे हा खूप छोटा आहे ना. तर हा कसं त्याच्या गळा वगैरे दाबत होती ती. आणि इथे स्ट्रीट डॉग होता, शेरू नाव आहे याचं. आणि आम्ही आलो ना तर याला खूप मस्ती येते. आम्ही आल्याबरोबर पूर्ण अंगावर उभा झाला. आणि आता हा कोंबडा येत होता. हा पण छोटाच आहे बच्चा, 1.5 ते 2 महिन्याचा असेल हा बच्चा, किंवा थोडा जास्त असेल. आणि तो काही ती मोठी कोंबडी उभी होती त्यामुळे तो काही येत नव्हता त्याला चावून म्हणून. मग इथे रात्री मग आमचं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर इथे हिचं फिरणं सुरू होतं. आणि ही नुसती दुकानातच येत होती. बाजूला दुकान आहे दादांची, तर दुकानातच येत होती. आणि दुकानामध्ये येऊन ती शिड्या चढणं, शिड्या उतरणं, तिथून तोंड टाकून बाहेर बघणं, असं हिचं मस्ती करणं सुरू होतं. चाचा, दादा, मामा असा आवाज देत होती त्या दादांना. ते मला जा म्हणत होती, मी एकटीच फिरते असं म्हणत होती ती. तू जा जा, हट हट म्हणत होती. आणि ती एकटीच आपली फिरत होती. मग ती पडेल काही याचं काही नव्हतं वाटत. आणि आतमध्ये होती आणि तिच्या पाय दुखत होता, लंगडत चालत होती इंजेक्शनमुळे.
आणि बाहेर येऊन तिला धावायला आणि शिड्या चढायला उतरायला तिचा पाय चांगला होता. इथे खूप चालत होती, फिरत होती, मस्ती करत होती. आतमध्ये पाय दुखते म्हणत होती. कशी फिरणं सुरू आहे. इथे जेवण झालं होतं तर माझी मम्मी कुत्र्यांना पोळ्या आणि भात देत होती. आमच्या घरासमोर 4 कुत्रे बसले असतात, त्यांना पोळ्या आणि भात देणं सुरू होतं. आता त्याला पोळी मिळाली, तो इथे खात आहे रोडवरच आता आणि तिला मिळाली ते गवतात जाऊन खाईन आता चौघही बसले राहतात आणि बरोबर जेवणाचा टाईम माहीत असते त्यांना, बरोबर त्याच्या वेळेवर वाट पाहत राहतात आणि तिचं मागे मागे फिरणं सुरू होतं आणि काही दुसरा साऊंड असेल पंख्याचा वगैरे तर तो इग्नोर करा. काडी घेऊन आता ती त्या कुत्र्यांना हडहड करत होती. हट हट म्हणत होती. इकडे 2 होते आणि इकडे 2 होते, तर चौघांनाही ती हट हट करत होती, भगवत होती. खूप हिची अशी मस्ती सुरू होती इथे.